नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठे, भुसावळ येथील श्रीमती पक कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून मागील 34 वर्षापासून मी कार्यरत आहे. मागच्या भागामध्ये आपण भारतीय राजकीय विचारवंत म्हणून महात्मा गांधींच्या संदर्भात एक प्रस्तावनेचा भाग बघितलेला आहे आणि या प्रस्तावनेमध्ये संपूर्ण महात्मा गांधींच्या जीवन परिचयाच्या आणि कार्याच्या संदर्भात एक तोंड ओळख फक्त आपण घेतलेली आहे. अनेकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असो किंवा रेग्युलर परीक्षेमध्ये आहे, महात्मा गांधींच्या जीवन आणि परिचयाच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले जातात. आजच्या या भागामध्ये आपण महात्मा गांधी यांचा जीवन परिचय बघणार आहोत. मित्रांनो, या जीवन आणि परिचयाचा विचार करत असताना या ठिकाणी आपण बघतो की महात्मा गांधींचा जन्मदिवस हा 2 ऑक्टोबरला 1869ला झालेला आहे. हे आपल्याला माहिती आहे, कारण 1869 या वर्षात 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांचा जन्म झालेला आहे. पण मित्रांनो, सहज आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की कुठे जन्माला आले, आपल्या महाराष्ट्रात की अन्य कुठे? तर मित्रांनो, हे गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये पोरबंदर या गावी त्यांचा जन्म झालेला आहे, म्हणून त्यांचं जन्मस्थळ आहे पोरबंदर. आणि हे पोरबंदर कुठे आहे? गुजरातमध्ये. यानंतर आज आपण त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीच्या म्हणजे स्थितीच्या संदर्भात किंवा त्यांच्या आई वडील किंवा त्यांना असलेली अपत्य मुलं वगैरे याच्या संदर्भातही थोडक्यात आपण माहिती जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे. आता आपण पाहतो त्यांच्या वडिलांच्या संदर्भातलं जर विचार केला तर मित्रांनो, मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं पूर्ण नाव. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे? करमचंद. ओके. तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये काय होते ते माहिती आहे? कोणत्या पदावर होते त्यांचे वडील? तर ते दिवाण म्हणून काम करत होते. मित्रांनो, 1885 मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे महात्मा गांधींच्या वडिलांचा मृत्यू आहे 1885 मध्ये, जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे त्यावेळेस त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे, लक्षात घ्यायचं. आईचं नाव जर बघितलं तर मित्रांनो, त्यांच्या आईचं नाव आहे पुतळीबाई. आता पुतळीबाईच्या संदर्भात अनेकदा आपल्या मनात सहज निर्माण होणारा प्रश्न आहे, कारण त्या काळामध्ये बहुपत्नीत्वाची प्रथा होती किंवा एक पहिली म्हणजे स्त्री जर गेली असेल तर दुसऱ्या विवाहाची पण प्रथा होती. तर पुतळीबाई ह्या करमचंद गांधीच्या माहिती आहे कितव्या पत्नी होत्या? 4थ्या पत्नी आहे. आधीच्या 3 ज्या त्यांच्या पत्नी होत्या प्रसूती दरम्यान त्यांचा मृत्यू पावला. कारण मित्रांनो, आपण पाहतो की त्या काळामध्ये तेवढी वैद्यकीय सोय नव्हती आणि मग त्यामुळे प्रसूती दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि या मृत्यूच्या नंतर 4थी जर त्यांची स्त्री म्हणजे करमचंद गांधी यांची जर कोणती असेल तर ते आहे पुतळीबाई. म्हणजे मोहनदास करमचंद गांधी यांच्या आईचं नाव आहे पुतळीबाई. पण ह्या कितव्या वडिलांची कितवी बायको आहे? 4थी. आता यांच्या आजोबांचं नाव साहजिकच, वडील माहिती आहे तर वडिलांचे वडील कोण होते? तर मित्रांनो, त्यांच्या वडिलांचं नाव आहे उत्तमचंद गांधी, आहे ना? उत्तमचंद म्हणजे मोहनदास करमचंद उत्तमचंद गांधी. करमचंद गांधींचं करमचंद उत्तमचंद गांधी हे त्यांचं नाव. आता मोहनदास करमचंद गांधी यांचा विवाह केव्हा झाला? कारण आपल्याला सहजच प्रश्न निर्माण होतो की कौटुंबिक आपण स्थिती जाणून घेतोय, तर त्यांचं लग्न केव्हा झालं असेल, कुणाबरोबर झालं आहे, कितव्या वर्षी झालं? तर मित्रांनो, तेव्हाची बालविवाहाची प्रथा होती. तेव्हा 12, 15, 16व्या वर्षी मुलाचं लग्न, मुलीचं वर्ष 8व्या, 9व्या वर्षी. मग साहजिकच विवाह यांचा 1883 मध्ये झालेला आहे आणि तेव्हा त्यांचं वय होतं 13 वर्ष. म्हणजे वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न झालेलं आहे. मग आता हा लग्न कुणाबरोबर झालं? निश्चितच कस्तुरबा यांच्याबरोबर, आहे ना? आपण पाहतो की गांधींचा विवाह जो झालाय तो कस्तुरबा माखनजी यांच्या सोबत झालेला आहे. सोबतच्या फोटोमध्ये आपण कस्तुरबा गांधी यांना बघतोय आणि प्रेमानेच त्यांना ते बा सुद्धा म्हणत, म्हणून बा ह्या नावाने सुद्धा कस्तुरबा गांधी अतिशय प्रसिद्ध आहेत. आता मोहनदास करमचंद गांधी आणि बा म्हणजे कस्तुरबा गांधी यांना 4 अपत्य होते. या 4 अपत्यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर मित्रांनो, यांना 1885 मध्ये म्हणजे ज्या वर्षी यांचे वडील एक्सपायर झाले त्या वर्षी वयाच्या 15व्या वर्षी गांधीजींना पहिलं अपत्य झालं. लग्न झालं 13व्या वर्षी, पहिलं अपत्य झालं 15व्या वर्षी. पण मित्रांनो, हे पहिलं अपत्य जास्त काळ जगलं नाही, परंतु नंतर मात्र त्यांना 4 मुलं झालेली आहेत. 4 मुलांपैकी पहिलं आहे हरिलाल. यांचा जन्म 1888 मध्ये झालेला आहे. त्यानंतर मणिलाल 4 वर्षानंतर म्हणजे 1892 मध्ये. त्यानंतर रामदास झाले 1897 मध्ये आणि त्यानंतर देवदास आहे 1900 मध्ये. अशा पद्धतीने मोहनदास करमचंद गांधी यांची ही 4 अपत्य हरिलाल, मणिलाल
रामदास आणि देवदास आहे ना, हे 4 अपत्य आपण इथे पाहू शकतो. आता साहजिकच यांची जर वंशावळ आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की मोहनदास करमचंद गांधी आपण मध्ये फोटो बघतोय, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आहे कस्तुरबा गांधी, ज्यांना ते बा म्हणत. आता गांधीजींच्या आईचं नाव जर आपण बघितलं तर बाजूला आहे पुतळीबाई, म्हणून गांधीजींच्या आईचं नाव म्हणजे गांधीजी की माता कोण आहे, पुतळीबाई. गांधीजींच्या वडिलांचं नाव काय आहे, करमचंद गांधी. आणि मित्रांनो, यांच्यापासनं यांना जे 4 अपत्य झालेली आहेत त्या 4 अपत्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या इथे लक्षात येईल, पहिले हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास, हे 4 अपत्य त्यांना इथे झालेली आपण पाहतो. यानंतर हाच एक फोटो 4ही अपत्यांच्या सोबत आपण कस्तुरबा गांधी यांचा फोटो आपण इथे बघू शकतो. अशा प्रकारे गांधीजींच्या परिवारामध्ये आता हे झालं कौटुंबिक स्थिती. मित्रांनो, महात्मा गांधींच्या शिक्षणाच्या संदर्भात आपण आता विचार करूया. महात्मा गांधींचं शिक्षण जे आहे ना प्राथमिक ते राजकोटमध्ये झालेलं आहे. मित्रांनो, यांच्या संदर्भात नेहमी असं म्हटलं जायचं की गांधीजींची वर्तणूक खूप छान बरं, कारण संस्कार, घरातलं वातावरण. पण अक्षराच्या बाबतीत नेहमीच त्यांचं जर अक्षर आपण पाहिलं तर हस्ताक्षर मात्र त्यांचं इतकं चांगलं नव्हतं, म्हणून खराब हस्ताक्षर त्यांचं असल्याचं म्हटलं जात होतं. भावनगरमध्ये सामलदास येथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केलेली आहे. म्हणजे उच्च शिक्षणासाठी पुढे त्यांना जाण्याची संधी मिळाली, कारण मॅट्रिकची परीक्षा सामलदास या गावातनं त्यांनी पास केलेली आहे. भावनगरमध्ये सामलदास आहे गुजरातमध्ये. आणि तिथनं मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर मग उच्च शिक्षणाच्या संदर्भात जो विचार झाला तर मित्रांनो, आपणास माहिती आहे की त्यांचं उच्च शिक्षण हे लंडनमध्ये झालेलं आहे. आता 1888 मध्ये लंडनमध्ये ते कुठे, लंडन लॉ युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये वकिलीचं शिक्षण घ्यायला गेले, कारण त्यांच्याही जीवनामध्ये ध्येय, प्रत्येक जण आपण 10वी झालं की पुढे काय करायचं, त्यांनी वकिलीचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. आणि ते वकिलीचं शिक्षण लंडनमध्ये जाऊन, कारण आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, इंग्लंडमध्ये जायचं, तिथल्या लॉ युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये म्हणजे लॉ युनिव्हर्सिटीमध्ये लंडन लॉ युनिव्हर्सिटी कॉलेज जे होतं तिथनं शिक्षण घ्यायचं त्यांनी विचार केला. पण मित्रांनो, प्रत्येकाच्या आईला एक थोडीशी भीती असते की आपला मुलगा परदेशात पाठवतोय, त्याच्या संस्काराचा, सगळ्या गोष्टींचा विचार असतो. पण आईवडिलांनी त्यांच्याकडनं तसं प्रॉमिस घेतलं, मुलावर विश्वास ठेवून त्याला पाठवलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर गांधीजी शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले, हे विशेष लक्षात घ्या. म्हणजे तिथे शाकाहारी संस्था एक स्थापन करायची आणि त्याचं सदस्य बनायचं, हे इतकं म्हणजे त्यांच्या मनावर असलेल्या म्हणजे संस्काराचा एक भाग आपल्याला इथे लक्षात येतो. 1891 मध्ये बॅरिस्टर ही पदवी त्यांना मिळाली. म्हणजे 1888 मध्ये गेले आणि 1891 मध्ये त्यांना बॅरिस्टरची ही पदवी मिळाली. आता ज्या कामासाठी ते लंडनला गेले ती पदवी प्राप्त झाली, त्यामुळे ते परत कुठे येणार आहे, भारतात. म्हणजे 1891 मध्ये जेव्हा त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे, शिक्षण पदवी प्राप्त झाली, त्याच वर्षी ते आपल्या भारतामध्ये परतलेले आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो, 1888 पासून ते 1891 या दरम्यान त्यांनी लॉचं म्हणजे बॅरिस्टर ही पदवी प्राप्त करण्यासाठीचं जे शिक्षण आहे ते शिक्षण लॉ युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेलं आहे लंडनच्या. आणि त्यानंतर शिक्षण झालं की मग साहजिकच आता आपल्याला अर्थार्जन करणं गरजेचं आहे, कारण परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे, मुलं झालेली आहेत. आणि अशा वेळेस वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी वकिलीला सुरुवात केलेली. आता 1891 मध्ये बॅरिस्टर झाले, व्यवसाय सुरू झालाय, त्यांनी वकिली सुरू केली. आणि प्रथम वकिली जर कुठे केली असेल तर आपल्याच राज्यामध्ये राजकोटला सुरू केली. 1893 मध्ये ती वकिली सुरू असताना त्यांना आफ्रिकेत जाण्याची संधी आली वकिलीसाठी, म्हणून 1893 मध्ये आपण पाहतो की गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेत वकिलीच्या कामानिमित्ताने गेलेले आहे. 18 सत्याग्रहाच्या सुरुवातीच्या संदर्भात आपण म्हणू शकतो की 1909 मध्ये आफ्रिकेतील भारतीय नागरिकांवर होणारा जो अन्याय होता, हा अन्याय विचारात घेऊन त्या ठिकाणी सत्याग्रहाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती महात्मा गांधींनी केली. म्हणून मित्रांनो, 1909 मध्ये आफ्रिकेत आपल्या भारतीय नागरिकांवर होणारा अन्याय विचारात घेऊन एक भारतीय व्यक्ती त्या ठिकाणी जागृत होतो आणि सत्याग्रहाची सुरुवात करतो, ही खरं मोठी गोष्ट आहे. आणि वयाची 21 वर्ष त्यांनी कुठे घालवलेली आहे, आफ्रिकेमध्ये. मित्रांनो, 21 वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहिलेला व्यक्ती 1914 मध्ये ते भारतात परतले. म्हणजे की 1800 आपण पाहिलं की 93 मध्ये हे दक्षिण आफ्रिकेत गेले आणि 1914 मध्ये म्हणजे 21 वर्षानंतर ते भारतात परतले. आता भारतात आल्यानंतर साहजिकच गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांनी आपले राजकीय गुरु मानले. म्हणून बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण आहे ना. तर राजकीय गुरु कोण आहेत, गोपाळकृष्ण गोखले
हे गांधीजींचे राजकीय गुरु होते. आता गांधीजी भारतात आलेत 1914 मध्ये. त्या दरम्यान त्यांची राजकीय गुरु म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांची भेट झाली. त्यांच्या विचारांशी सहमती झाल्यानंतर राजकीय गुरु मानला. पण मग त्यांचं मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. एकीकडे वकिली करायची आहे की आता आपण राजकीय परिस्थिती आपल्या देशातली बघून त्या सत्याग्रहात म्हणजे राजकारणात उतरायचा, हा जो प्रश्न होता ना, हा गांधीजींसमोर सुद्धा होता. मग 1916 मध्ये आपल्या भारतीय राजकारणामध्ये त्यावेळेस गांधीजींनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. तेव्हा आपल्या भारताचं नेतृत्व म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे असताना आपण पाहतो की 1916 मध्ये भारतीय राजकारणामध्ये महात्मा गांधींनी प्रवेश केलेला आहे. 1920 मध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला होता तेव्हा देशाचं नेतृत्व कुणाकडे द्यायचा हा मोठा प्रश्न होता. आणि मग त्यावेळेस महात्मा गांधींकडे आपल्या भारतीय राजकीय चळवळीचं नेतृत्व देण्याचं ठरलं. आपण आता खूप डिटेलमध्ये जाणार नाही, पण एक तोंड ओळख म्हणून त्यांच्या जीवन आणि परिचयाचा उल्लेख करतो इथे. तर 1920 मध्ये या चळवळीचं नेतृत्व आता कुणाकडे द्यायचं, तर त्यासाठी सक्षम व्यक्ती म्हणून महात्मा गांधीकडे बघितलं गेलं. आणि आपण पाहतो की 1920 मध्ये महात्मा गांधी यांनी भारतीय चळवळीचं नेतृत्व स्वीकारलं. आता चळवळीचं नेतृत्व स्वीकारलं, ब्रिटिशांना विरोध करायचा आहे, सहकार्य करायचं नाहीये, कारण लोकमान्य टिळकांनी जी चतुर्सूत्री घालून दिलेली होती, या चतुर्सूत्रीमध्ये असहकार नॉन कॉपरेशन मुवमेंट चालवायची. म्हणून असहकार चळवळीला इथे सुरुवात झालेली आहे. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर 1920 मध्ये स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व आणि राष्ट्रीय सभेचं नेतृत्व आता आपण पाहतो कुणाकडे आलेलं आहे, महात्मा गांधींकडे. मित्रांनो, डिसेंबर 1921 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे जे आहेत ना पूर्ण अधिकार हे कोणाला दिले गेले माहितीये? कारण राष्ट्रीय काँग्रेस ही स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणारीची एक मोठं व्यासपीठ आहे. आणि या व्यासपीठाचं नेतृत्व म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण अधिकार या ठिकाणी महात्मा गांधींना देण्यात आलेले आहे. असहकार चळवळीचे ब्रिटिशांच्या विरोधात प्रारंभ झालेला आहे. कारण 1920 मध्ये जेव्हा महात्मा गांधींकडे नेतृत्व आलं त्यावेळेस महात्मा गांधींनी असहकार चळवळीला सुरुवात केली की ब्रिटिशांना आपण कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही, त्यांचे कायद्यांचं पालन करायचं नाही, त्यांच्या असलेल्या वस्तू स्वीकारायच्या नाही, अशा पद्धतीने असहकार चळवळीला सुरुवात झालेली आहे. आता असहकार चळवळीला ब्रिटिशांच्या विरोधात प्रारंभ तर झाला आणि त्याचाच एक भाग म्हणून 1922 मध्ये जेव्हा चौरी चौरा इथे एक हिंसात्मक घटना घडलेली आपल्याला माहिती आहे की लोकांनी तिथलं पोलीस स्टेशनला आग लावली होती. अनेक म्हणजे हिंसात्मक घटना घडली. वास्तविक गांधीजी अहिंसावादी, पण आपल्या असहकार चळवळीला जेव्हा हिंसात्मक स्वरूप प्राप्त झाला त्यांनी त्याच वेळेस असहकार चळवळ मागे घेतली. वास्तविक मित्रांनो, हा जो काळ होता या काळामध्ये त्या चळवळीला अतिशय गती प्राप्त झालेली होती. लोकांमध्ये एक वातावरण म्हणजे प्रक्षोभक वातावरण तयार झालेलं होतं. पण जेव्हा हिंसात्मक घटना घडली ही गांधीजींना मान्य झाली नाही आणि गांधीजींनी असहकार चळवळीचा जो जोम होता तो विचारात न घेता असहकार चळवळीचा जो प्रोग्राम होता त्यांचा ठरलेला तो त्यांनी मागे घेतलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये मग शेवटी गांधीजींच्या विषयी किंवा आपली सहकार चळवळ चालू असताना पण हिंसा मात्र गांधीजींना मान्य नसल्यामुळे शेवटी त्यांना नाईलाज असतं हे मागे घ्यावे. मग भारतातलं सगळं प्रक्षोभक वातावरण आपण जर बघितलं तर मग इथे ब्रिटिशांना आता भारतीयांना सवलती देणं आवश्यक होतं. कारण 1909 मध्ये मोर्लेमिंटो सुधारणा कायदा केला, तो कागदावर राहिला. 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट आला, तोही पाहिजे तसं आपण पाहतो की नुसतं द्विदल शासन निर्माण करण्याचा विचार केला पण प्रत्यक्षात कोणत्याही सुधारणा दिल्या गेल्या नाही. परिणाम असा झाला की 1927 मध्ये जर ब्रिटिशांनी आता आपल्याकडे लक्ष नाही दिलं तर आपल्याला इथनं काढता पाय घ्यावा लागेल की काय. कारण लोक आता वातावरण चिघळलेलं आहे, लोकांमध्ये प्रक्षोभक वातावरण ब्रिटिशांच्या विरोधात तयार झालेलं आहे. म्हणून ब्रिटिशांनी या ठिकाणी आपण पाहतो 1927 मध्ये आपल्या भारतामध्ये सायमन कमिशन पाठवलंय. केव्हा पाठवलंय? 1927 मध्ये. आता सायमन कमिशनला परत जा, कारण पहिल्या 2 सुधारणा कायद्यासाठी मॉर्लेमेंटो असेल, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आहे, आपल्या भारतीयांना काही मिळालं का? जर काहीच मिळालं नाही तर मग सायमन कमिशन येऊन करणार काय आणि काय आम्हाला देणार? म्हणून इथे त्यांना विरोध झालेला आहे. सायमन कमिशन परत जा म्हणजे गो बॅक, सायमन कमिशन गो बॅक सारख्या घोषणा लाल बाल पाल हे आडवे आलेले आहेत. याच्याविषयीचं सविस्तर विवेचन आपण लोकमान्य टिळकांच्या ह्याच्यात केलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही चळवळ सुरू झालेली आहे. पण याच ठिकाणी आपण पाहतो की सायमन कमिशनला परत पाठवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केली. नमक का कायदा तोड दो, कारण मीठ आमच्याकडे तयार होत आहे आणि त्या मिठावरचा टॅक्स आम्ही ब्रिटिशांना देतोय, म्हणून नमक का कायदा होतो
तोड दो, उचललेस तू मीठ मोठ भर साम्राज्याचा खचला पाया. अशा पद्धतीने दांडी यात्रा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे साबरमतीला. 1930ची पुढची घटना जर आपण लक्षात घेतली तर मग गांधीजींना किंवा आपल्या भारतीय नेतृत्वाला लंडनमध्ये गोलमेज परिषदेसाठी बोलवलं. कारण मार्ग काढायचा होता. ब्रिटिशांना आता कुठेतरी भारतीयांशी समझोता करणं गरजेचं होतं. म्हणून भारतीयांना या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स जी 1930 मध्ये झाली, या गोलमेज परिषदेला मात्र महात्मा गांधी गेले नाही. आता सहज आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की लंडनमध्ये त्यांनी बोलावलं का गेले नाही. तर मित्रांनो, त्यांना माहिती आहे की बोलावून काय करणार आहे. शेवटी आपल्या प्रश्नांना पाहिजे तशी जर वाचा फुटणार नसेल तर विनाकारण तिथे जाऊन आणि चर्चा करण्यात काही अर्थ नाही. म्हणून गांधीजी पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिलेले नाही. मग शेवटी गांधीजींना बोलवण्यासाठी आयर्विनला पाठवण्यात आलं होतं. म्हणून गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये 1931 मध्ये करार झालेला आहे. हा जो 1931चा गांधी आयर्विन करार आहे, या करारानुसार गांधीजींनी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे जी दुसरी गोलमेज परिषद होणार होती याला उपस्थित राहण्याचं त्यांना प्रॉमिस केलं. त्यानुसार 1931 मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी उपस्थित झालेले आहेत. पण तिथे मात्र गेल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की त्या ठिकाणी त्यांनी आपल्यामध्ये राखीव जागा देण्याच्या संदर्भातला जो विचार मांडला, तिथले पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आरक्षणाची जी घोषणा केली किंवा राखीव जागा आपल्याकडे देण्याचा जो विचार मांडला होता तो गांधीजींना मात्र आवडला नाही. म्हणून 1932 मध्ये गांधीजींनी आमरण उपोषण केलेलं होतं. आणि मग त्या संदर्भात राखीव जर जागा दिल्या तर आपल्या भारतीय लोकांमध्ये फूट पडेल आणि आपलं जे स्वातंत्र्य चळवळीचं ध्येय ते आपण गाठवू शकणार नाही अशी भीती गांधीजींना होती. म्हणून गांधीजींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. शेवटी गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये करार झालाय. तो करार झालाय 1932 मध्ये. तो करार कुठे झालाय? पुण्यामध्ये. कशाच्या संदर्भात झालाय? राखीव जागेच्या संदर्भात. म्हणून पुणे करार जो झाला तो गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये 1932 मध्ये झाला. आणि या ठिकाणी गांधीजींनी आग्रह धरला होता की या ठिकाणी राखीव जागा जी ठेवलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आत्ता सध्या तुर्तास विचार करणं योग्य नाही. आणि अशा प्रकारे पुण्याला गांधी आंबेडकर यांच्यामध्ये करार झालेला आहे. त्यानंतर आपण पाहतो 1935चा प्रांतीय कायदा आला. त्यानुसार भारतामध्ये निवडणुका घेण्याचं ठरलं. 36 मध्ये निवडणुका झाल्या. याच दरम्यान स्वतंत्र पाकिस्तानची घोषणा झालेली आहे. 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. ह्या सगळ्या घटना जर आपण विचारात घेतल्या तर मग शेवटी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं काय? मग 1942 मध्ये आपल्याला माहिती आहे की चले जाव चळवळ या ठिकाणी गांधीजींनी ऑगस्ट मध्ये सुरू केलेली होती. त्या प्रकारे ब्रिटिशांना इथनं घालवण्यासाठी किंवा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न या ठिकाणी गांधीजींनी केलेले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली आज आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण पाहतो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. संपूर्ण चळवळीचं नेतृत्व गांधीजींनी स्वीकारलं. पण नंतरच्या काळामध्ये राजकीय विचाराच्या वर्ण त्यांचे जे मतभेद झाले आणि मग गांधीजींनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. या राजकीय संन्यासानंतर आपण पाहतो की मृत्यू त्यांचा जो झाला तो 30 जानेवारी 1948 रोजी, म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी बिर्ला मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी जात असताना त्यांची हत्या झालेली आहे. आता हत्या कोणी केली आहे तर नथुराम गोडसेंच्या हातून ही हत्या झालेली आहे. आणि ही हत्या जेव्हा झाली तेव्हा हे राम म्हणत त्यांनी आपले प्राण सोडलेले आहेत. मित्रांनो, त्यांच्या लेखन आणि कार्याचा जेव्हा आपण विचार करतो तर त्यांनी जी वृत्तपत्र काढली त्यामध्ये एक पहिलं जे वृत्तपत्र इथे आपण बघतोय ते आहे हरिजन. हे हरिजन वृत्तपत्र त्यांनी 3 भाषेत काढलेले आहे. गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषेमध्ये हे वृत्तपत्र काढलेले आहे. त्यानंतर दुसरं वृत्तपत्र त्यांनी जे दक्षिण आफ्रिकेत काढलेलं होतं ते इंडियन म्हणजे ओपिनियन दक्षिण आफ्रिकेत काढलेलं हे या ठिकाणचं वृत्तपत्र आहे. त्यानंतर यंग इंडिया नावाचं एक वृत्तपत्र काढलं. हे वृत्तपत्र फक्त इंग्रजीमध्येच होतं. त्यानंतर चौथं वृत्तपत्र त्यांनी जे काढले ते नवजीवन आहे, जे गुजराती आणि हिंदी या 2 भाषेमध्ये प्रकाशित होत असे. अशा प्रकारे गांधीजींनी हरिजन, इंडियन, यंग इंडिया आणि नवजीवन ही 4 प्रकारची वृत्तपत्र काढलेली आपण पाहतो. मित्रांनो, त्यांच्या पुस्तकांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या पुस्तकांमध्ये माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र गांधीजींनी लिहिलं. कारण सत्यापर्यंत पोहोचणं हे त्यांचं ध्येय आणि त्यासाठी त्यांनी जे काही वेगवेगळे प्रयोग केले त्या प्रयोगाचा विचार करून माझे सत्याग्रहाचे प्रयोग म्हणजे सत्याचे प्रयोग, माय ट्रूथ एक्सपेरिमेंट नावाचं पुस्तक या ठिकाणी गांधीजींनी लिहिलेलं आपण पाहतो, जे अतिशय प्रसिद्ध आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह नावाचं सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर एक राजकीय पुस्तक जे त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये हिंद स्वराज्य नावाचं एक पुस्तक त्यांचं लिहिलेलं आहे. त्यानंतर जॉन रस्किन
आहे ना. आपण पाहतो दक्षिण आफ्रिकेत असताना, प्रवासात जात असताना त्यांना एक छोटीशी पुस्तिका त्यांच्या आशिलाने दिलेली होती की एक टाइमपास म्हणून, आणि त्या जॉन रस्किनचं एक छोटंसं जे पुस्तक होतं अनटू द लास्ट, छोटंसं पुस्तक होतं. या पुस्तकातल्या विचाराने गांधीजी इतके प्रभावित झालेले होते की त्या रस्किनच्या पुस्तकाचं त्यांनी गुजराती भाषांतर सर्वाध्य केलं आणि नंतर त्या भाषांतराचंच नाव सर्वोदय असं झालं. अशा प्रकारे जॉन रस्किनच्या पुस्तकाच्या आधारावर एक जे चौथं पुस्तक या ठिकाणी गांधीजींनी लिहिलेलं आहे ते आहे सर्वोदय. गांधीजींचं जे काही लेखन आहे किंवा त्यांनी लिहिलेलं संकलित साहित्य आहे हे महात्मा गांधी म्हणून भारत सरकारने प्रकाशित केलेले त्याचे अनेक खंड आज आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आपणास त्यांची जीवन आणि परिचयाची थोडक्यात माहिती होण्यास निश्चित मदत झाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढचे माझे जेही व्हिडिओ येतील ते आपणास मिळत राहतील. धन्यवाद.